नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सेन्सेक्स 77 अंकांनी घसरलाय, पण मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सनी दिला 1 लाख कोटींचा नफा. 16 स्कॉर्पिओ गाडी, 16 स्कूटी, 3 मोठ्या पोलीस व्हॅन, बसेसचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. अमोल मिटकरी यांची समाज माध्यमांवरील ती ऑडिओ क्लिप माझीच असून त्यात सत्यता आहे. ॲडव्होकेट शेखर कुंटे यांची माध्यमांसमोर माहिती. आणि जेलच्या धान्य घोटाळ्यात जळगावातील ठेकेदार एकनाथ खडसेंचा सनसनाटी आरोप. आता पाहूयात सविस्तर वृत्त. अस्थिर सत्रानंतर भारतीय शेअर बाजार आज किंचित घसरणीसह बंद झालाय. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 762 अंकांनी घसरला होता, पण नंतर वधारला आणि व्यवहाराच्या शेवटी 77 अंकांनी घसरून बंद झालाय. निफ्टी देखील सुरुवातीच्या घसरणीतून सावरला आणि 24,700च्या वर बंद झालाय. मात्र स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सची हालचाल यांच्या विरुद्ध होती. बीएससी मिड कॅप निर्देशांक 0.58% वाढीसह बंद झालाय, तर बीएससी स्मॉल कॅप निर्देशांक 0.36% वाढलाय. यामुळे आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सातारा पोलीस दलासाठी सातारा जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक निधी अंतर्गत 16 स्कॉर्पिओ, 16 स्कूटी आणि 3 मोठ्या पोलीस व्हॅनचे सहकार्य करण्यात आले. तसेच पोलीस विभागाला लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचं पूजन करून यांचं लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्हा नियोजन समिती साताराच्या माध्यमातून सातारा जिल्हा पोलीस दलाला जो निधी आपण उपलब्ध करून देतो, त्यामधून गेली 3 वर्ष मी पालकमंत्री असल्यापासून सातत्यानं ज्या सुविधा लागतात गृह विभागाला, पोलीस दलाला, त्या अत्याधुनिक देण्याचा माझा प्रयत्न आमच्या सगळ्या सहकारी आमदार महोदयांच्या सहकार्यातून या ठिकाणी राहिलेला आहे. आज आपण या वर्षीच्या निधीमधनं 24-25च्या वार्षिक निधीमधनं जो निधी आपण पोलीस दलाला दिला होता, त्यातनं 16 स्कॉर्पिओ गाड्या, या ठिकाणी स्कूटी 10, किती 16 स्कूटीज आणि 3 मोठ्या लक्झरी बस असतात तशा पोलीस व्हॅन्स, मोठ्या बस, अशा आपण या ठिकाणी आज पोलीस दलाला सुपूर्द केलेल्या आहेत. वाहनं तर ही आवश्यकता आहेच, कारण आपला जिल्हा बहुतांश भाग हा डोंगरी आहे, दुर्गम आहे आणि काही ठाणे प्रभारींना एक वाहन पुरेसं होत नाही, 2-2 वाहनं लागतात. सध्या विधानसभेपूर्वीची एक ऑडिओ क्लिप अमोल मिटकरी यांच्याकडून समाज माध्यमांवर फिरते. त्यात भोकर विधानसभेसाठी प्रहार पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेले नामदेव आयलवाड यांनी एबी फॉर्म असलेला अर्ज दबावाखाली मागे घेतला असं त्यात बोललं जात आहे. याबाबत प्रहार पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शेखर कुंटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या क्लिपमध्ये माझा आणि लक्ष्मण हाके यांच्यातील संवाद आहे असं त्यांनी सांगितलंय. बघूयात. सदर ऑडिओ क्लिप ही माझीच आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोकर मतदारसंघातून माझ्या प्रहार पक्षाच्या वतीने आम्ही एक उमेदवार दिला होता. सदर उमेदवाराने शेवटच्या दिवशी म्हणजेच 4 नोव्हेंबर 2024 रोजी आम्हाला पक्षाला कोणती कल्पना न देता परस्पर उमेदवारी अर्ज उचलून घेतला. ज्यावेळेस या उमेदवाराला मी पहिला कॉल केला, त्यावेळेस त्यांना खुलासा मागितला असता त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की लक्ष्मण हाके यांच्या प्रेशरमुळे मी सदर उमेदवारी उचललेली आहे. त्यानंतर मी लगेच 4 नोव्हेंबरच्याच दिवशी लक्ष्मण हाके यांना सुद्धा कॉल केला आणि त्यांना खुलासा मागितला, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या उमेदवाराचा माझा काही संबंध नाही आणि मी अनेक उमेदवार उभं करत आहे, मग या उमेदवाराला मी माघार कशी घ्यायला लावणार. 4 नोव्हेंबरच्या दिवशी मी लक्ष्मण हाके यांना कल्पना देऊन सुद्धा त्यांनी 7 नोव्हेंबर रोजी म्हणजे लगेच 3 दिवसानंतर ते लोहा मतदारसंघामध्ये प्रचारार्थ, त्यांनी लोहा मतदारसंघामध्ये जो उमेदवार उभा केलाय त्याच्या प्रचारार्थ ते तिथे आले असता आमचा फुटलेला उमेदवार, आमचा माघार घेतलेला उमेदवार हा त्यांच्या गाडीमध्ये होता. एवढंच नाही तर ते त्याच्या नांदेडच्या घरी सुद्धा जेवले त्या दिवशी. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण हाके यांना त्यावेळेस खुलासा सुद्धा केला होता, परंतु त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. आणि त्यानंतर 12 नोव्हेंबर 2024 रोजी भोकर विधानसभेमधील भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची नवामोंडा भोकर येथे सभा झालेली होती आणि त्या सभेवर हा आमचा फुटलेला उमेदवार उपस्थित होता. त्यावेळेस सुद्धा मी भाजपला सुद्धा खुलासा मागितला, पण कोणीही प्रतिक्रिया दिली नाही.
सदर जो आमचा माघार घेतलेला उमेदवार आहे त्याच्या विरोधात मी सध्या न्यायालयीन लढाई लढत आहे. राज्यातील कारागृहांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या धान्यात सुमारे 350 ते 500 कोटी रुपयांचा घोळ करण्यात आलाय. यात मंत्र्यांचा वरदहस्त असणाऱ्या जळगावातील ठेकेदारांचा समावेश आहे, असा सनसनाटी आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. राज्यभरामध्ये कैद्यांना पुरवण्यात येत असलेल्या आहाराच्या संदर्भामध्ये आहार खरेदीमध्ये 500 कोटी रुपयाच्या आसपास घोटाळा झाल्याची एक वृत्तपत्रात बातमी वाचण्यात आली आणि या बातमीचा पाठपुरावा करत असताना माझ्या असं लक्षात आलं, त्या बातमीमध्ये हेही म्हटलेलं आहे की यामध्ये जळगावचे ठेकेदार आहेत काही, आणि त्या ठेकेदारांना एका जळगावच्या मंत्र्याचा आशीर्वाद आहे, मंत्र्याच्या सहकार्यानं सगळा घोटाळा झाला असं त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मी स्वाभाविकपणे पाठपुरावा केला. त्यामध्ये लक्षात असं आलं की अशा स्वरूपाची खरेदी जी आहे ती जवळपास 350 कोटी रुपयाची खरेदी झालेली दिसते आहे. आणि या 350 कोटी रुपयाच्या खरेदीमध्ये अनेक ठेकेदारांनी भाग घेतला, पण त्या ठेकेदारांनी या ठिकाणी जे ठेकेदार आहेत जळगाव सहित या ठेकेदारांनी एकत्रित काय म्हणतात त्याला 5-6 लोकांनी एकत्रित अशा स्वरूपाचं एक हे केलं, सर्कल तयार केलं आणि त्यांनी ते खरेदी केले. दरवर्षी गोंदियाला नवीन गाड्या भेट म्हणून मिळतात, जे निश्चितच कौतुकास्पद आहे. शुक्रवारी गोंदिया मार्गे आणखी 2 नवीन गाड्या सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी 20-152 रिवा पुणे एक्सप्रेस भंडारा रोडवरून जाईल, परंतु येथे थांबा न मिळाल्याने भंडारा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी निराशा आहे. यावर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे नवीन ट्रेन सुरू केल्याबद्दल आभार मानले, तर या ट्रेनला भंडारा रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणीही केली आहे. मी सर्वप्रथम रेल्वे मिनिस्टर माननीय अश्विनी वैष्णवजी यांचा धन्यवाद व्यक्त करतो. मागील 1 वर्षापासून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत होतो. जनतेची मागणी होती रिवा गोंदिया पुणे यांचा स्टॉपेज इथं व्हायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जबलपूर गोंदिया रायपूर याच्यासुद्धा स्टॉपेज दिल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये जनतेची पुन्हा मागणी आहे का रिवा एक्सप्रेस ही भंडारामध्ये थांबायला पाहिजे, वर्टी स्टेशनवर थांबायला पाहिजे. मला विश्वास आहे का हे सुद्धा मागणी लवकरात लवकर आमचे मिनिस्टर इथं पूर्ण करतील. आणि रेल्वेचे हेच नाही तर अजून भरपूर साऱ्या मागण्या आहेत. त्यातील एक मागणी आहे नागपूरवरून अयोध्यापर्यंत ही ट्रेन इथं चालवायला पाहिजे. आस्थेच्या इथं प्रश्न आहे आणि आस्था आणि रामजी हे आमच्या मनाशी जुळलेले असून त्यांची मागणीसुद्धा हे सेंट्रल मिनिस्टर रेल्वे मिनिस्टर पूर्ण करतील अशी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर. चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. धुळे कृषी विभागाच्या वतीनं खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी वाहनांमधून लाखो रुपयांचे कपाशीचे बनावट बियाणं जप्त करण्यात आले. वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घालत मिळालेल्या माहितीनुसार या वाहनांवर छापा टाकलाय. या कारवाईमध्ये 1200 ते 1300 बनावट कपाशीचे बियाणे जप्त करण्यात आले. हे सर्व बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आलं होतं. काल रात्रीच्या 12 वाजेपासून धुळे जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील बियाणे भरारी पथक रात्रभर गाड्यांची तपासणी करत होते. त्याच वेळेला गाड्यांची तपासणी करताना त्यामध्ये तंत्र अधिकारी नाशिक ठाकूर साहेब, त्याच्यानंतर तंत्र अधिकारी सिसोदे साहेब आणि कृषी अधिकारी बोराळे साहेब आणि मी स्वतः जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व आमचे शासकीय पंच श्री नितीन मासुळे व मनोज पाटील या सर्वांनी रात्रभर फिरून बोरकुंड फाटा इथे 228 पाकिटं पकडली. त्यानंतर सकाळी 5:30 वाजता अजून एका ट्रॅव्हल्समधून 50 पाकिटं जप्त केली आणि 6:15च्या दरम्यान व अहमदाबादवरून
अकोला नागपूरकडे जाणाऱ्या गाडीमध्ये जवळजवळ 1000 पाकिटं त्याच्यामध्ये RRBT, पिंक गार्ड आणि राशी 2020, राशी 659 इत्यादी जातीची बनावट बियाणं आढळून आलेली आहेत आणि आता ती सर्व जप्त करून त्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई. कृषी मूल्य आयोगाने उत्पादन खर्च डोळ्यांसमोर ठेवून धान्याच्या किमतीत केवळ 69 रुपयांची वाढ केली. त्यामुळे केंद्र शासनाने धान्य उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप होतोय. रासायनिक खताच्या किमतीत 50 ते 300 रुपयांपर्यंत वाढ झालेली असताना धान्याला मात्र 69 रुपयांची वाढ अत्यल्प असल्याचा आरोप भंडाऱ्यातील शेतकरी वर्गातून उमटतोय. यावर खासदार प्रशांत पडोळे यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने 69 रुपये फक्त वाढवून शेतकऱ्यांचं निंदा करण्याचं काम केलं आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आमची मागणी आहे, स्वामीनाथन आयोगानुसार धानावर 50% नफा हा दिला पाहिजे. 4500 रुपये या सरकारनं देण्याचं काम करावं. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून जन आंदोलन करू. धाराशिवच्या वडगाव येथे नवीन MIDC स्थापनेसाठी 356 एकर जमीन संपादित करण्यात आली. त्यापैकी सिद्धेश्वर वडगाव येथील 27 शेतकऱ्यांची 56 हेक्टर जमीन शासनानं संपादित केली आहे. या पीडित शेतकऱ्यांना मोबदला देण्याऐवजी त्यांना 16 वर्षापासून आशेवर ठेवलंय असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. जमीन देऊन सुद्धा शासनाने मोबदला दिला नसल्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी वैतागून कीटकनाशक औषध प्राशन करून MIDCच्या बोर्डवर चढत आंदोलन केलंय. सिद्धेश्वर मधली 16 एकर यामध्ये जमीन केलेली आहे. कमीत कमी 16 वर्ष झाले त्या जमिनीचा मोबदला नाही, कुठलाही सातबाऱ्यावर नाव नाही, विमा नाही, अनुदान नाही. आमचे 2015 अकाउंटमध्ये घेतले तुमचं पेमेंट टाकतो म्हणून. त्यात भारत हा कृषीप्रधान देश म्हणून म्हणते ते, त्याला लाज वाटली पाहिजे सरकारला. कमीत कमी हे कृषीप्रधान देश असं म्हणावं म्हणून. तर आमचे 27-28 पेमेंट राहिले, सगळ्या शेतकऱ्यांनी पेमेंट बाकी झालेलं आहे. तरी एकाही MIDC अधिकारी आम्ही पेमेंट देशाच्या वावरात कुणाच्याच वावरात वडगावच्या MIDC उभा राहू देणार. आम्ही त्यांना ताणून हाणल्याशिवाय राहणार. आम्ही मेलो तरी चालेल, पण एखादा अधिकारी इथं आल्यावर आम्ही त्याला ताणून हाणल्याशिवाय राहणार नाही. आम्ही एवढं वैतागलेलो आज आमचे पैशासाठीच आंदोलन आहे ना. 20% करून आम्ही आंदोलन केलेलं आहे. तिथं एवढा मोठा अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांचं जगून करायचं काय. 6 जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक संबंध महाराष्ट्रातून आणि देशभरातून शिवभक्त येतात. या सोहळ्यासाठी लातूरातील शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती लातूरचे प्रमुख सतीश करंडे यांच्या वतीनं करण्यात आले. यावेळी दुर्गराज रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. लातूर जिल्हा तसा तारखेनुसार शिवजयंती करतो आणि अखंड मराठवाड्याला माहिती आहे की लातूरची शिवजयंती एक वेगळ्या पद्धतीत केली जाते आणि हिरहिरीने या लातूर शहरातील आणि जिल्ह्यातील शिवभक्त स्वतःहून तिथे पोहोचतात. तर त्या सर्व शिवभक्तांना आमचं आवाहन असेल की आपण याही वर्षी अगदी ताकदीने आपल्या मित्रपरिवारासह आपल्या सर्व सोबत येणाऱ्या शिवभक्तांना घेऊन आपण दुर्गराज रायगड येथे दिनांक 5 जून रोजी सकाळी ठीक 10 वाजेपर्यंत पोहोचावे. कारण की जेणेकरून आपण लवकर आला तर जे राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जे काही कार्यक्रम आयोजनात आणलेले आहेत त्या सर्व कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहता येईल. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर पोलिसांनी सराईत दुचाकी चोरांना जेरबंद करत त्यांच्याकडून 12,70,000ची 14 दुचाकी वाहनं जप्त केली आहेत. नवीद्दीन शेख आणि मुजाहिद शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून पिशोर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी सिल्लोड शहर, कन्नड ग्रामीण, सिडको, MIDC अजिंठा आणि फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतून या दुचाकी चोरी केल्या असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पिशोर पोलीस करत आहेत. पोलीस स्टेशन पिशोर पोलिसांनी एक
चांगलं कामगिरी केलेलं आहे. आतापर्यंत 14 गुन्हे 14 मोटरसायकल रिकवर करून त्याचे 10 गुन्हे निष्पन्न करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 2 आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि 1 आरोपी मिळणं बाकी आहे. तपास चालू आहे. एकंदरीत 12,70,000चा आतापर्यंत मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आणखी तपास चालू आहे. तपासाअंती आणखी गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन किशोर नागवे साहेब त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन आणि अशाच प्रकारे करते. छत्रपती संभाजीनगरच्या पंचतारांकित समजल्या जाणाऱ्या वाळूज MIDC औद्योगिक परिक्षेत्रातील कामगार चौकात हायमास्ट लाईट बंद असल्याने कामगार चौक काळोखात बुडालाय. हायमास्ट लाईटच्या दुरुस्तीकडे MIDC प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याने कामगारांना आणि कंपनी वाहतूकदारांना अक्षरशः काळोखातून प्रवास करावा लागतोय. MIDC प्रशासनानं वेळीच जागा होऊन कामगार चौकातील हायमास्ट लाईट सुरू करावी अशी मागणी कामगार वर्गातून व्यक्त केली जाते. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी. सध्या मी MIDC वाळूज परिक्षेत्रातील प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या कामगार चौकामध्ये उभा आहे आणि याच कामगार चौकामध्ये जे आहे ते महत्त्वाची वर्दळ जी आहे ते MIDC वाळूज औद्योगिक परिक्षेत्रामध्ये सुरू असते. निश्चितच हा महत्त्वाचा चौक म्हणून समजला जातो आणि याच चौकामधून जे आहे ते MIDCच्या विविध रस्त्यांना मिळणारी वाहतूक जी आहे ती सुरू असते. मात्र याच MIDC परिक्षेत्रामध्ये जे आहे जे लावलेला हायमास्ट लाईट जो आहे गेल्या 3 महिन्यापासून बंद असल्याने या परिसरामध्ये जे आहे ते काळोखाचं साम्राज्य आपल्याला पसरल्याचं चित्र पाहायला मिळते. निश्चितच महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या आणि कामगाराचा आस्थेचं प्रतीक असलेला हा कामगार चौक आज काळोखामध्ये डुबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच या काळोखाच्या साम्राज्यामुळं निश्चितच येणाऱ्या जाणाऱ्या कामगार वर्गाला जे आहे ते नाहक त्रास सहन करावा लागतो आणि याच काळोखामुळं जे आहे ते गुन्हेगारीला सुद्धा चालना मिळण्याची शक्यता आहे. लूटमार, मोबाईल हिसकावणे अशा विविध घटनासुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निश्चितच MIDC प्रशासनाने या हायमास्ट लाईटची दुरुस्ती करावी आणि हा महत्त्वपूर्ण समजला जाणारा कामगार चौक प्रकाशमान करावा अशी कामगार जगतातून आशा व्यक्त केली जाते. न्यूज अनकटकरिता मी गजानन राऊत थेट कामगार चौक परिसरातून छत्रपती संभाजीनगर. विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आज सकाळी पंढरपूरकरता प्रस्थान झाले. श्रींच्या पालखींचे हे 56वे वर्ष असून या पालखीसोबत 700 वारकरी एकूण 1275 किलोमीटरचा प्रवास 2 महिन्यात पूर्ण करणार आहेत. पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना गावातील हजारो नागरिक गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते. आम्ही प्रत्येक वर्षी नेहमीप्रमाणे जी वारी असते त्या वारीला आम्ही सारखाला प्रत्येक वर्षी येत असतो. गावाच्या वेशीपर्यंत आम्ही येत असतो आणि या पालखीचं महत्त्व असं आहे की या पालखीमध्ये सर्व भाव समभाव सर्व धर्म सर्व जातीपंथाचे बंधू एकत्र येतात, गुरुमाऊली येतात आणि खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सोहळा खूप आनंद घेतात आणि माऊली प्रत्येक भक्तांवर प्रसन्न होते हे सर्वांना माहीत आहे. जय गजानन, श्री गजानन. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.